विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण याच्या आधीच्या तासिकेमध्ये वर्णमाला पाहिलेली होती। आजच्या तासिकेत आपल्याला संधीविषयी माहिती पाहिजे। वर्णमालेवर आधारित हा घटक आहे, कारण याच्या आधी आपण पाहिलं होतं की वर्णामध्ये असणारे वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आणि त्यामध्ये त्यांचं विभाजन 3 भागामध्ये केलेलं होतं, स्वर, स्वरादी आणि व्यंजने। आणि तशाच प्रकारे संधी हा घटक सुद्धा, संधीचा अर्थ शब्दशः अर्थ होतो सांधणे किंवा जोडणे। व्याकरणाच्या भाषेमध्ये वर्णांच्या एकत्रीकरणाला संधी असं म्हटलं जाते। 2 वर्णांचं एकत्रीकरण असेल तर संधी असतो आणि 2 शब्दांचं एकत्रीकरण असेल तर समास असतो। तर समास आणि संधीमध्ये हा फरक आहे। तर आजच्या घटकामध्ये आपल्याला संधीबद्दल माहिती पाहिजे आहे। 2 वर्णांचं एकत्रीकरण। आता हा 2 वर्णांचं एकत्रीकरण होत असताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, आता शब्दांना व्याकरणाच्या भाषेमध्ये पद असं म्हटले जाते। पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण एकत्र होण्याच्या प्रक्रियेला आपण संधी असे म्हणत असतो। जसं उदाहरणार्थ आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे, सूर्य हा एक पद आहे किंवा हा एक शब्द आहे आणि दुसरा पद आहे या ठिकाणी उदय। दोन्ही पदांना एक अर्थ आहे। सूर्य आणि सूर्य म्हणजे आपला मित्र सूर्य आणि उदय म्हणजे उगवणे, हे 2 शब्द अर्थपूर्ण आहेत। या 2 शब्दांचं एकत्रीकरण ज्यावेळेस आपण करत असतो त्या ठिकाणी त्या पहिल्या पदाचा म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण उ हे काय होतात, एकत्र येतात। आणि एकत्र येणारे दोन्ही वर्ण हे काय तर स्वर आहेत, म्हणून याला आपण स्वर संधी असं सुद्धा म्हणत असतो। कारण आपण याच्या आधीच्या तासिकेत पाहिलेले आहे की पूर्ण वर्णमालेमध्ये 3 भागामध्ये त्याचं आपण विभाजन केलेलं होतं, स्वर, स्वरादी आणि व्यंजने किंवा स्वरांत। आता या ठिकाणी बघा, एकत्र येणारे 2 वर्ण, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण हे दोन्ही स्वर आहेत, म्हणून त्याला आपण स्वर संधी असे म्हणत असतो। स्वर संधीमध्ये फक्त स्वरच एकत्र येतात, बाकी वर्ण त्या ठिकाणी इथं येत नाही। परंतु एकत्र येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जर व्यंजन असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर अशा प्रकारच्या संधीला आपण व्यंजन संधी असे म्हणत असतो। तर स्वर संधी एकत्र येणारे दोन्ही वर्ण काय असतील, स्वरच असतील। परंतु व्यंजन संधीमध्ये एकत्र येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण पहिला वर्ण हा आपल्याला व्यंजनच पाहिजे, दुसरं चालत नाही। दुसऱ्या ठिकाणी येणारा वर्ण स्वर किंवा व्यंजन असू शकतो, तर त्याला म्हणतात इथं व्यंजन संधी। आणि एकत्र येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण हा विसर्ग असेल आणि त्यानंतर येणारे स्वर किंवा व्यंजन असतील तर अशा प्रकारच्या संधीला आपण विसर्ग संधी असे म्हणत असतो। म्हणून संधी ह्या घटकाचे जे आपण 3 भाग इथं केलेले आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी, असं स्वर संधीचे 2 भाग इथं पडलेले आपल्याला दिसून येतील। परीक्षेमध्ये जर आपल्याला प्रश्न असेल की संधीचे प्रकार किती आहेत, संधीचे मुख्य प्रकार किती आहेत, तर आपण सांगणार 3च, कारण स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। परंतु संधीचे एकूण प्रकार किती आहेत असंच प्रश्न जर परीक्षेमध्ये असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 5 सांगावं लागेल त्याचं उत्तर, कारण स्वर संधी 1, व्यंजन संधी 2, विसर्ग संधी 3, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हे असे 5 प्रकार संधीचे पडलेले आपल्याला दिसून येतात। तर त्या ठिकाणी आपल्याला इथं लक्षामध्ये घ्यायचं आहे की एकत्र येणाऱ्या 2 वर्णांपैकी दोन्ही वर्ण या ठिकाणी स्वर आहेत, म्हणून याला आपण म्हटले इथं स्वर संधी। आता संधी म्हणजे काय की एकत्र होणे, 2 वर्णांच्या एकत्रीकरणाला संधी असं म्हटलेलं आहे। पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण एकत्र होतो, म्हणून त्याला संधी असं म्हणत असतात। तर हे संधी एकत्र होण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणते वर्ण एकत्र आलेले आहेत यावरून संधीचे 3 प्रकार पडलेले आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। तर यापैकी पहिला घटक आपण लक्षामध्ये घेऊ या ठिकाणी, तो म्हणजे इथं स्वर संधी। 1 नंबरला पाहायचं आहे आपल्याला स्वर संधी। आता आपल्याला स्वर संधीची व्याख्या काय करता येईल, जवळजवळ येणारे वर्ण किंवा एकत्र होणारे वर्ण, पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण स्वरच असेल तर एकत्र होणाऱ्या 2 वर्णांपैकी दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर अशा प्रकारच्या संधीला आपण स्वर संधी असे म्हणत असतो। या स्वर संधीचे 2 प्रकार पडतात, एक आहे पूर्वरूप संधी आणि दुसरा आहे पररूप संधी। आता पूर्वरूप संधी म्हणजे काय आणि पररूप संधी म्हणजे काय हे सुद्धा थोडक्यामध्ये आपण लक्षामध्ये घेऊ। आता त्यामध्ये नियम क्रमांक 1 आहे, त्याला आपण म्हणतो इथं दीर्घत्व संधी। स्वर संधीचा नियम क्रमांक 1, त्याचं नाव आहे इथं दीर्घत्व संधी। हा दीर्घत्व संधी काय सांगतो आपल्याला, एकत्र येणाऱ्या 2 वर्णांपैकी दोन्ही वर्ण सजातीय असतील
म्हणजे एकत्र येणारे दोन स्वर कसे असतील, सजातीय स्वर असतील, तर त्यांच्या जातीतला दीर्घ स्वर येऊन संधी होतो, अशा प्रकारच्या संधीला म्हणतात दीर्घत्व संधी. स्वर संधीचं नियम क्रमांक 1चं नाव आहे दीर्घत्व संधी. आणि दीर्घत्व संधीचं नियम हे सांगतो आपल्याला की एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी दोन्ही स्वर सजातीय असतील तर त्यांच्या जातीतला दीर्घ स्वर येऊन संधी होतो, याला म्हणतात दीर्घत्व संधी. उदाहरणार्थ जसा महिलाश्रम हा शब्द आहे, महिलाश्रम. आता आपण याची फोड करतो, या ठिकाणी विभक्तीकरण करतो किंवा त्याचा विग्रह करतो. संधियुक्त शब्दाची फोड करणे म्हणजे विग्रह करणे. आपण याची विग्रह केलेला आहे, आपल्याला दोन पदे मिळतात. त्यामध्ये पहिला पद आहे इथं महिला आणि दुसरं पद आहे आश्रम. आपण या ठिकाणी इथं पाहिले स्वर संधीमध्ये एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा काय पाहिजे, स्वर पाहिजे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण सुद्धा आ आहे. आ आणि आ दोन्ही कसे आहेत, सजातीय स्वर आहेत. आता सजातीय स्वर असल्यामुळे यांच्या जातीतला दीर्घ स्वर येऊन काय होतो, संधी होतो, म्हणून त्याला आपण दीर्घत्व संधी असं म्हटलेलं आहे. मग अ आ यामध्ये दीर्घ स्वर कोणता आहे, तर अ आ या स्वर जोडीमध्ये दीर्घ स्वर आ आहे, म्हणून या ठिकाणी दोहोबद्दल तोच काय येतो, दीर्घ स्वर येतो आ आणि शब्द तयार होतो महिलाश्रम. आता महिलाश्रम हा शब्द तयार होत असताना आपण या ठिकाणी इथं पाहिलेलं आहे की दोन स्वर याचे बाहेर काढलेले आहेत. इथं आपण पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ बाहेर काढलेला आहे, मग इथं काय उरलेलं आहे, फक्त महिल. आणि आश्रम मधलचा आ बाहेर काढलेला आहे, म्हणून इथं काय उरलेलं आहे, फक्त श्रम. आपल्याला त्याच्यात काय मिसळायचं आहे, आ. महिल मध्ये आ मिसळला काय होतो, महिला, आणि शब्द जोडला जातो, शब्द तयार होतो महिलाश्रम. तर हा कोणता नियम होता, दीर्घत्व संधी. स्वर संधीचं नियम क्रमांक 1चं नाव आहे दीर्घत्व संधी. दीर्घत्व संधी आपल्याला हे सांगतो की एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण जर सजातीय स्वर असतील तर त्यांच्या जातीतल्या दीर्घ स्वर येऊन संधी होतो, हे आपल्याला दीर्घत्व संधीचा नियम सांगतो. तर स्वर संधीचा नियम क्रमांक 1 आपण या ठिकाणी इथं लक्षामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं स्वर संधीचा नियम क्रमांक 2 पाहू. त्याला आदेश असं म्हटलं गेलेलं आहे. यामध्ये दीर्घ स्वर संधीचा नियम क्रमांक 2 त्याला म्हणतात गुणादेश. नियम क्रमांक 2चं नाव आहे गुणादेश संधी. स्वर संधीच्या नियम क्रमांक 1चं नाव होतं दीर्घत्व संधी. नियम क्रमांक 2चं नाव आहे गुणादेश संधी. आदेश म्हणजे बदल. संस्कृतमध्ये आदेश या शब्दाचा अर्थ होतो बदल. दोन ऐवजी तिसराच वर्ण येणे याला म्हणतात गुणादेश. आता गुणादेश संधीचा नियम सांगतो आपल्याला की एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा अ किंवा आ हा स्वर पाहिजे. अ किंवा आ या स्वरापुढे ई किंवा ई आल्यास, अ किंवा आ या स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्या दोन बद्दल ए येतो, त्या दोन बद्दल ए येतो. आणि उ किंवा उ आल्यास त्या दोन बद्दल व येतो. आणि ओ आल्यास अ किंवा आ या स्वरापुढे ई किंवा ई असा विजातीय स्वर आल्यास त्या दोन बद्दल ए येतो. आणि उ किंवा उ आल्यास त्या दोन बद्दल ओ येतो. आणि ऋषीचा रू आल्यास र येतो आणि संधी होतो, त्यालाच म्हणतात गुणादेश संधी. आता आपण या ठिकाणी गुणादेश संधी लक्षामध्ये घेऊ की त्या ठिकाणी आपण इथं पाहिलेलं आहे की अ किंवा आ या स्वरापुढे ई. स्वर संधीचा नियम क्रमांक 2 तो म्हणजे इथं गुणादेश संधी, हे लक्षामध्ये घेणार आहोत. गुणादेश संधीचा नियम काय सांगतो की एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा अ किंवा आ असेल. पहिला वर्ण हा अ किंवा आ हा स्वर असेल आणि त्याच्या पुढे येणारा वर्ण ई किंवा ई असेल तर या दोहोंबद्दल ए येतो. अ किंवा आ या पुढे ई किंवा ई आल्यास दोन बद्दल ए हा संयुक्त स्वर येतो. त्यानंतर त्याच्यामध्येच आपण इथं पाहिलेलं आहे अ किंवा आ या स्वरापुढे उ किंवा उ आल्यास त्या दोन बद्दल ओ असा आदेश होतो. आदेश म्हणजे बदल. या ठिकाणी इथं सुरुवातीला पाहिलेलं आपण अ किंवा आ या स्वरापुढे ई किंवा ई आल्यास त्या दोन बद्दल ए होतो. आणि अ किंवा आ या स्वरापुढे उ किंवा उ आल्यास त्या दोन बद्दल ओ असा आदेश होतो. किंवा अ किंवा आ या स्वरांपुढे ऋषीचा रू आल्यास त्या दोहोंबद्दल अर असा आदेश होतो आणि संधी होतो. याला म्हणतात गुणादेश संधी. आदेश म्हणजे बदल आणि संधी होत असताना पहिले जो वर्ण आहे तो म्हणजे स्वर. कोणते स्वर, अ किंवा आ
हे स्वर आपल्याला पाहिजे, बाकीचे स्वर चालत नाही. आणि यांच्यासाठी बाकीचे येणारे जे स्वर आहेत ते विजातीय स्वर आहेत. अ किंवा आ या सजातीय स्वरापुढे ई किंवा ई हा विजातीय स्वर आल्यास त्या दोनबद्दल ए असा आदेश होतो. अ किंवा आ या सजातीय स्वरांपुढे उ किंवा उ असा विजातीय स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल ओ असा आदेश होतो. आणि ऋषी अ किंवा आ या सजातीय स्वरांपुढे ऋषीचा रू आल्यास त्या दोहोंबद्दल अर असा आदेश होतो आणि संधी होतो. यालाच गुणादेश संधी असे म्हणतात. आता आपण उदाहरणावरून लक्षामध्ये घेऊ की अ किंवा आ यांच्यापुढे ई किंवा ई आल्यास एक असा आदेश होतो. उदाहरणार्थ आता महर्षी हा संधियुक्त शब्द आहे. याचा विग्रह करतो, याची फोड करतो. यामध्ये दोन पदे आपल्याला इथं मिळतात. पहिला पद आहे इथं महा आणि दुसरा पद आहे इथं ऋषी. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ आहे आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ऋषीचा रू आहे. आता आदेश काय होईल? आपण या ठिकाणी इथं पाहिले अ किंवा आ यांच्या पुढे ऋषीचा रू आल्यास आदेश काय होतो? अर असा आदेश होतो. या ठिकाणी अर असा आदेश झालेला आहे. आपण या ठिकाणी पाहिलेला आहे महामधलचा आ बाहेर काढलेला आहे, इथं उरलेला आहे फक्त मह. आणि ऋषीमधलचा रू बाहेर काढलेला आहे, इथं उरलेला आहे फक्त शी. आपल्याला त्याच्यामध्ये मिसळायचं आहे अर. या शी मध्ये अ मिसळला तर काहीच फरक पडत नाही. रफार येतो आणि शब्द तयार होतो महर्षी. हा संधी गुणादेश संधी नियमानुसार तयार होणारा उदाहरण होतं. त्यानंतर दुसरं एक उदाहरण पाहू आपण इथं या ठिकाणी. आता याचा आपण संधियुक्त शब्दाची फोड करतो किंवा त्याचा विग्रह करतो. या ठिकाणी आपल्याला इथं मिळतो गणा अधिक ईश. हे दोन पदे आपण या ठिकाणी इथं पाहिलेले आहे. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ आहे, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण ई आहे. आपल्याला नियम सांगतो अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोन बद्दल ए असा आदेश होतो आणि संधी होतो. आपण या ठिकाणी पाहिलेले इथं गणामधलचा आ खाली घेतलेला आहे, इथे उरलेलं आहे फक्त गण. आणि ईश मधलचा ई खाली घेतलेला आहे, इथं उरलेलं आहे फक्त श. आपल्याला त्याच्यात मिसळायचं आहे ए, मात्रा येतो आणि शब्द तयार होतो गणेश. आपण या ठिकाणी दोन उदाहरण पाहिलेले आहेत. आणखी आपल्याला तिसरा उदाहरण इथं पाहायचं आहे, तो म्हणजे महोत्सव. तिसरं उदाहरण आहे महोत्सव. आपण याचा विग्रह करतो किंवा फोड करतो. एक आहे इथं महा आणि दुसरा इथं उत्सव. पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आ आहे, दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण उ आहे. आपण या ठिकाणी पाहिलेले आहे अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास त्या दोन बद्दल ओ असा आदेश होतो. या ठिकाणी उ आलेला आहे म्हणून ओ असा आदेश झालेला आहे. आपल्याला त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे महामधलचा आ खाली घेतलेला आहे, इथे उरलेला आहे इथं मह. आणि उत्सव मधलचा उ खाली घेतलेला आहे, इथे उरलेला आहे फक्त सव. आता आपल्याला याच्यामध्ये ओ मिसळायचा आहे म्हणून या ठिकाणी काना येतो आणि मात्रा येतो, शब्द तयार होतो महोत्सव. तर या ठिकाणी गुणादेश संधी नियमानुसार तीनही उदाहरण आपण या ठिकाणी लक्षात घेतले. अ किंवा आ या सजातीय स्वरापुढे ई किंवा ई असा विजातीय स्वर आलेला असेल तर त्या दोन बद्दल ए असा आदेश होतो. अ किंवा आ या सजातीय स्वरापुढे उ किंवा उ असा विजातीय स्वर आलेला असेल तर त्या दोन बद्दल ओ असा आदेश होतो. आणि अ किंवा आ या सजातीय स्वरापुढे ऋषीचा रू असा विजातीय स्वर आलेला असेल तर अर असा आदेश होतो आणि संधी होतो. यालाच म्हणतात गुणादेश संधी. तर स्वर संधीचे आपण नियम दोन पाहिलेले या ठिकाणी. नियम क्रमांक 1 दीर्घत्व संधी आणि नियम क्रमांक 2 गुणादेश संधी. हा संधी स्वर संधी बद्दल दोन नियम आपण लक्षामध्ये घेतलेले आहेत. राहिलेले जे काही नियम आहेत आपण नंतर तासिकेला पाहणार आहोत. वर्णमालेवर उच्चार वर्णांची उच्चारस्थाने आणि संधी मधलचा स्वर संधी त्याचे दोन नियम. एक आहे दीर्घत्व संधी आणि दुसरं गुणादेश संधी. हे लक्षामध्ये घेतलेले आहे आणि राहिलेला घटक आपण नंतर तासिकेमध्ये पाहणार आहोत. आमचा हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.